नमस्कार प्रेक्षकांनो. आजच्या या जबरदस्त आणि थरारक भागात कथा आणखी मोठ्या वळणावर येते. सारंग पुन्हा एकदा बेळगावात येतो आणि योगायोगानं अबीरला भेटतो. अबीर त्याला पाहून खूप आनंदी होतो आणि त्याचा आभार मानतो, कारण सारंगनं त्याचा जीव वाचवलेला असतो. दोघांमध्ये बोलणं सुरू असतानाच ओवी सावलीसोबत तिच्या घरी सुरक्षित असते. ओवीला तिच्या बाबांची खूप आठवण येत असते. त्यामुळे सावली तिला फोन करून बोलायला मदत करते. त्याचवेळी अबीरही सारंगच्या मोबाईलवरून आपल्या आईला फोन लावण्याचा प्रयत्न करतो. पण दोघांचं कॉल एकाच वेळी लागत असल्यामुळे सतत फोन व्यस्त लागतो आणि त्यामुळे दोघांची भेट होण्याची संधी पुन्हा हुकते. दरम्यान तिलोत्तमा देवीच्या दर्शनावरून घरी परतते आणि तिथे एक ज्योतिषी येऊन तिला धक्कादायक भविष्यवाणी सांगतो. तो सांगतो की तिने भूतकाळात जे काही मागे टाकलं आहे तेच पुन्हा तिच्या आयुष्यात समोर येणार आहे आणि तिचं नशीब पूर्णपणे बदलणार आहे. हे ऐकून तिलोत्तमा खूप अस्वस्थ आणि चिंतेत पडते. दुसरीकडे सावली ओवीला गाणं शिकवायला सुरुवात करते. ओवी पहिल्याच प्रयत्नात सुंदर गाणं गाते आणि तिचा आवाज ऐकून सावली खूप प्रभावित होते. सावलीला जाणवतं की ओवीमध्ये मोठं टॅलेंट आहे आणि योग्य मार्गदर्शन मिळालं तर ती खूप पुढे जाऊ शकते. इकडे सारंगला रस्त्यावर सुशीलाचा मोबाईल सापडतो आणि त्याला लगेचच काहीतरी गंभीर घडलं असल्याचा संशय येतो. तो लगेचच एका गुंडाचा पाठलाग करतो, त्याला पकडतो आणि त्याच्याकडून माहिती काढण्यासाठी त्याची जोरदार धुलाई करतो. त्यानंतर ओवीनं केलेल्या मिस कॉलवरून संपर्क साधताना व्यंकटेश फोन उचलतो आणि ओवी सुरक्षित असल्याचं सांगतो. हे ऐकून सारंगला खूप दिलासा मिळतो आणि तो लगेच दिलेल्या पत्त्यावर निघतो. सारंग घरासमोर पोहोचताच ओवी त्याला पाहून धावत येते आणि त्याला मिठीही मारते. बाप लेकीचा हा भावनिक क्षण पाहण्यासारखा असतो. त्याचवेळी सावली बाहेर येते आणि अचानक सारंग आणि सावली समोरासमोर येतात. अनेक वर्षांनंतर झालेली ही भेट दोघांसाठीही धक्कादायक आणि भावनिक असते. याच क्षणी एकामागोमाग एक मोठी सत्य समोर येतात. ओवी ही सारंगची मुलगी आहे आणि अबीर हा सावलीचा मुलगा आहे. या तीन मोठ्या सत्यांच्या उघडकीमुळे सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो आणि वातावरण पूर्णपणे बदलून जातं. आता या सत्यांमुळे निर्माण झालेले गैरसमज कसे दूर होतील? सारंग आणि सावली पुन्हा एकत्र येतील का? आणि पुढे त्यांच्या आयुष्यात कोणते नवे वादळ येणार? याची प्रचंड उत्सुकता निर्माण होते.